मराठवाड्याला मंत्रिपद मिळालेलं नाहीये का? जागा भाजपची एकही जागा आली नाही म्हणून मराठवाड्यावरती अन्याय झालाय का? खास करून पंकजा मुंडे यांच्या बाबतीत अनेकदा ते चर्चा होती आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील वारंवार माध्यमांतून राज्यसभेवर घेऊन त्यांना पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, थोड्या मताने पराभूत झाल्या आहेत. शेवटी आमचं केंद्रीय नेतृत्व त्या सचिव आहेत देशाच्या, त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय केंद्रीय नेते घेतील. पण राहिला प्रश्न रिजनल बॅलन्स किंवा इनबॅलन्स केंद्रीय मंत्रिमंडळात बघण्याकरता कधी मिळत नाही. कधी कधी तर काँग्रेसच्या काळामध्ये एकही मंत्री राहायचे नाही महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचा काळ आपण बघितला, एक मंत्री किंवा दोन मंत्री असायचे. आता तर 6 मंत्री मिळाले आहे. मागच्याही सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर मंत्री महाराष्ट्रामध्ये होते. उलट महाराष्ट्राला कमी जागा येऊन जास्त न्याय मोदीजींनी दिला आहे. 6 मंत्रिपदं सध्या मला दिसत आहेत आणि त्यामुळे एक मोठा न्याय महाराष्ट्राला मिळाला आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र मोदींचा आभारी राहील. अखिल विश्वाकरता आणि देशाकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे, स्वर्णिम दिवस आहे. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी भारताचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहे. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि या संकल्पाची सुरुवात झाली आहे. हे 5 वर्ष जगातला सर्वोत्तम देश, विकसित देश करण्याकरता मोदीजींनी सुरुवात केली आहे. आणि आजचा मंत्रिमंडळाचा जो शपथविधी आहे, मोदींचा शपथविधी आहे, हा शपथविधी ऐतिहासिक ठरणार आहे. जेव्हा 2029 मध्ये आपण जाऊ तेव्हा या 5 वर्षामध्ये हा देश बदललेला असेल. समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळालेला असेल. जो 10 वर्षात मोदींनी दिला तो पुढे गेलेला असेल. मला वाटतं संपूर्ण जग, संपूर्ण 140 कोटी भारतीय आज या शपथविधीच्या माध्यमातून आनंदित आहे, प्रफुल्लित आहे. आणि या देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये जल्लोष आहे. महाराष्ट्रातही आज सायंकाळी 6 वाजता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक शहरामध्ये जल्लोष होणार आहे. भारतीय जनता पार्टी महायुती आजच्या शपथविधीचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात करते आहे आणि हा दिवस आमच्याकरता फार मोठा दिवस आहे. बावनकुळे साहेब, काही खुशी काही गम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शपथ घेतलेली नाहीये, त्यांनी मंत्रिपद नाकारलेलं आहे. नाही, मला वाटतं की त्यांनी मंत्रिपद नाकारलं नाही आहे. मला वाटतं देवेंद्रजींनी याबद्दल आपल्या मीडियाशी बोलले आहे की राष्ट्रवादीला पुढच्या मंत्रिमंडळात किंवा जेव्हा होईल तेव्हा निश्चितपणे त्यांना काही चर्चा सुरू आहे आणि देवेंद्रजींनी याबद्दल खुलासा केला आहे. महाराष्ट्रामध्ये आज जल्लोष होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीला जवळपास 17 जागा मिळाल्या, 21 जागा महाविकास आघाडीकडे गेल्या. सध्या महायुतीमध्ये एक आत्मविश्वास नसल्याचं वातावरण पाहायला मिळतं. सातत्यानं बैठका होत आहेत. महायुतीमध्ये समन्वय नसल्याची खंत फडणवीसांनी जाहीरपणे बोलून दाखवली. आगामी काळामध्ये कसं काम करणार? महाराष्ट्राच्या संपूर्ण 97,100 बूथवर जल्लोष सुरू झाला आहे. सर्व विधानसभेमध्ये जल्लोष होतो आहे आणि निवडणुका होऊन गेल्या आहेत. आता सरकार मोदींचं आलं आहे आणि या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे ही देशाची भावना होती आणि त्यामुळे जल्लोष आहे. महायुतीचे आमचे सर्व नेते, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सुपर वॉरियर, आमचे सर्व बूथ प्रमुख, सर्व पदाधिकारी प्रचंड मोठा जल्लोष महाराष्ट्रात करताय. शेवटी मोदीजी प्रधानमंत्री व्हावे ही इच्छा होती. काही जागा कमी जास्त झाल्या, त्यांचे वेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या लोकसभेमध्ये. आम्ही हे नुकसान भरपाई जी आहे, नुकसान हे भरून काढू पुढच्या काळात. पण महायुती ही एकत्र आहे. एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र मजबूत आहे. आमची 11 पक्षाची महायुती आहे आणि ही महायुती विधानसभेत सुद्धा चांगलं प्रदर्शन करेल. ज्या काही कमी राहिलेल्या आहेत त्या आम्ही दूर करू. शेवटी पराभवातनं काही गोष्टी शिकाव्या लागतात, काही आत्मचिंतन करावे लागतात आणि आत्मचिंतन करून पुढे जावं लागतं. आम्ही आत्मचिंतन करतो आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये
आम्ही आमचा पुढच्या विधानसभेचा एक चांगला प्लान तयार करू आणि महायुती पुन्हा या महाराष्ट्रात येईल याकरता पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊ. महाराष्ट्राची जनता ही विकासाला साथ देईल, मोदीजीच्या विकसित भारताला साथ देईल आणि महाराष्ट्रात सुद्धा मोदीजींच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून जे निर्णय होणार आहे ते महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही काम करू. सर, राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चिंतेचा राहिला होता. त्यांना म्हणूनच फक्त राज्यमंत्रीपद देऊ केलं, कारण कॅबिनेटची त्यांची अपेक्षा होती. राष्ट्रवादीचा फारसा फायदा माहितीला नुकसानच झालेलं जास्त दिसते. मला वाटतं हे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये किंवा राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नाही आहे. शेवटी देशाचं सरकार जेव्हा बनतं एनडीएचं, त्या सरकारचा 1 सीटसाठी, 2 सीटसाठी, 8 सीटसाठी, 10 सीटसाठी ज्या काही सीट्स आहेत प्रत्येकाच्या त्या पक्षाच्या, त्या आधारावर काही कॅल्क्युलेशन तयार झाले असतील. याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही, पण राष्ट्रवादी एक अत्यंत महत्वाचा सहयोगी आमचा आहे, महायुतीमधला अत्यंत महत्वाचा पार्टनर आहे आणि त्यामुळं त्यांना आम्हाला सोबत ठेवणे, त्यांच्यासोबत आम्ही राहणे आणि आमची महायुती चांगली टिकवणे आमची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि त्याचा अध्यक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण पार पाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.